महाराष्ट्राचे रोयो, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री नामदार भरत शेठ गोगावले हे गुरुपौर्णिमा दिनी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घेऊन येत होते. दरम्यान सोलापुरातील जोडबसवण्णा चौकात पाणी टाकी समोर नामदार गोगावले यांचे आगमन होताच एसपी प्रतिष्ठानतर्फे फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यांचा प्रतिष्ठानतर्फे मानाचा फेटा, पुष्पमाला, शाल, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रसंगी RPI चे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सिद्धेश्वर पांडगळे, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समीर पांडगळे, संतोष बालशंकर, विशाल मोरे, टायगर पांडगळे, यश चंदनशिवे, संकेत मळेवाडी, सिद्धार्थ ताटीपामुल, राज लांडगे, सागर थोरात, योगेश शिंदे, निसार फुलारी, आकाश बनसोडे, अनिकेत रेड्डी, तेजस एरवडे, विनोद क्षीरसागर, पप्पू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून विकास साधणारे नामदार भरत शेठ गोगावले यांचा गौरव करण्यात आल्याची माहिती एसपी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समीर पांडगळे यांनी दिली. नमस्कार, मी समीर पांडगळे. राज्याचे मंत्री भरत शेठ गोगावले यांचा अक्कलकोट येथे गुरुपौर्णिमेनिमित्त दौरा असल्या कारणाने एसपी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा भव्य असं सत्कार करण्यात आलेला आहे. तरी एसपी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना विविध मागण्या, सोलापूर शहरातील विविध मागण्यांचे पत्र देखील दिलेले आहे. तरी त्यांनी आम्हाला होकार दर्शवला आहे व कोणतेही काम असू द्या, मला सांगा, मी माझ्या पद्धतीने करून देतो व तुमच्या प्रतिष्ठानच्या पाठीशी मी खंबीरपणे उभे राहीन, अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे. या सत्काराप्रसंगी नामदार गोगावले यांनी प्रतिष्ठानच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले. प्रतिष्ठानच्या मागणीनुसार विविध विकास कामांना निधी उपलब्ध करून देऊ अशी ठाम ग्वाही नामदार गोगावले यांनी दिली. या प्रसंगी नामदार गोगावले यांना एसपी प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती देण्यात आली. त्यांनी प्रतिष्ठानच्या सामाजिक व विधायक कार्याचे कौतुक केले.